राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या. 31 मार्चपूर्व धान्याचा बोनस द्या. शेतकऱ्यांची आर्थिक हात. पीक कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची तळमळ. प्रति हेक्टरी 20,000 रुपयांचा जाहीर बोनस 31 मार्चपूर्व देण्याची मागणी धान उत्पादक शेतकऱ्यांना केली. रात्रीचा विजेचा वेळ शेतकऱ्यांना त्रासदायक आहे, तर महावितरणची मनमानी वेळ बदलण्याची केली शेतकऱ्यांना मागणी. कांद्याचा वांदा झाला. प्रति क्विंटल 1,000 रुपयांचा फटका. चाळीसगाव बाजार समित्यामध्ये गत 10 दिवसांमध्ये 12,000 क्विंटल कांद्याची आवक. पीएम किसान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा झाले. केंद्र शासनाचे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी कधी मिळणार, शेतकऱ्यांची मागणी. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तुपकर आता आक्रमक. राज्य सरकारला 19 मार्चपर्यंत दिला अल्टिमेट. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी संघटनेची पहिली राज्य कार्यकारिणी बैठक सोमवारी पुण्यात पार पडली. या बैठकीमध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना 18 मार्चपर्यंत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करा, अन्यथा 19 मार्च रोजी मुंबईमध्ये तीव्र आंदोलन उभे करू, असा थेट इशारा राज्य सरकारला दिला. बिनव्याजी पीक कर्ज मर्यादा आता 5 लाख रुपयापर्यंत 1 एप्रिलपासून होणार लागू. जिल्ह्यातील 1,60,000पेक्षा जास्त शेतकरी घेतात याचा लाभ. हरभरा तुरीचा यंदा प्रचंड आवक वाढली, तर चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी आनंदी. अनेक ठिकाणाहून माल पाचोरा बाजार समितीमध्ये दाखल. शेतकऱ्यांची खरेदी कधी होणार. जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकरी संभ्रमामध्ये. 13 फेब्रुवारीपासून खरेदीची होत्या सूचना. नाफेडचा हमीभाव केंद्रामध्ये. शेतकऱ्यांची केवळ नोंदणीच. 3,000 रुपये नाही तर 1,500 रुपये मिळाले. मार्च महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आधार लिंक खाते आता तपासा. राज्यातील 75 पैकी 40हून अधिक आठवडी बाजारभाव बंद, तर पणनने जबाबदारी झटकल्याने ओढवलं शेतकऱ्यावर संकट. शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढा, अन्यथा पीएम किसानचा लाभ विसरा. अद्याप नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना तातडीने फार्मर आयडी प्रक्रिया पूर्ण करण्याचं सरकारचं आव्हान. हमीभावाने शेतीमाल खरेदी करा. शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. शेतकऱ्यांची मागणी. हमीदाराने तूर आणि सोयाबीन खरेदी करावी, तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण पीक कर्जाची माफी करावी, अशी मागणी करीत काँग्रेस कमिटीचे वाशिम जिल्हा उपाध्यक्ष चक्रधर गोटे यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन. लासलगाव नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यामध्ये गेल्या आठवड्यात तुलनेमध्ये कांद्याचे बाजारभाव 300 ते 400 रुपयांची मोठी घसरण झाली होती. त्यामुळे काल सोमवारी सकाळी संतप्त शेतकऱ्यांसह विविध संघटनेचे पदाधिकाऱ्यांना आक्रमक होत लासलगाव बाजार समितीच्या कांद्याचा लिलाव बंद पाडत राज्य केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये. शिवसंग्रामचा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा. शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये. शासनाच्या दीर्घाईमुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत आलेले आहेत. शेतकऱ्यांना हंगामी काही दिवसामध्ये अनुदान मिळाले नाही तर रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा शिवसंग्रामचे दिला आहे. ॲग्रिस्टॉकसाठी 1.61 लाख शेतकऱ्यांना केली नोंदणी. पावनी तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांची संख्या. राज्य व केंद्र शासनाच्या कृषी योजनांमध्ये प्राधान्य. पीक कर्ज वाटपामध्ये आखडता हात, तर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून रब्बीसाठी 15 तर खाजगी बँकेकडून 51% पीक कर्जाचं वाटप. 2 लाख शेतकऱ्यांना फार्मर आयडी तयार केली. जिल्ह्यातील ॲग्रोस्टेक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र नोंदणीस आता मोठा प्रतिसाद. शेतकरी कर्जमाफी कधी होणार. परतफेडीचे आकडे किती असणार. 1,047 कोटीवर कर्ज थकल्याने बीड जिल्ह्याचं आर्थिक संकटामध्ये. बीड जिल्ह्यातील निवडणुकीमुळे महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आले होते. अद्यापपर्यंत यावर कारवाई झालेली नाही, तर विरोधी पक्ष मागणी करताना दिसतात. मात्र विद्यमान सरकार मौन राखून आहे. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनामुळे विपरीत परिणाम मात्र जिल्ह्यातील कर्ज परतफेडीवर झालेला आहे. कृषी आणि कृषीपूरक कर्जाची थकबाकी 1,047 कोटीवर असल्याने माहिती सूत्राकडून मिळाली. वसमतच्या मोंड्यामध्ये पिवळ्या सोन्याची आवक वाढली, तर बीटामध्ये मिळाला 12,000 रुपयांचा भाव. हळदीचे भाव वाढतील अशी शेतकऱ्यांना आशा. गंगापूरच्या बाजारामध्ये नवा गहू दररोज 250 क्विंटलची आवक, तर गव्हाचे सध्याचे दर 2,000 ते 2,500 ते 3,500 रुपये प्रति क्विंटल. सध्या गव्हाचे बाजारभाव काही बाजारभावामध्ये पाहायला मिळाले. 22,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 18 कोटी रुपये जमा. अतिवृष्टी गतवर्षी नुकसान झालेल्या पिकांचं अनुदान. KYC केल्यानंतरच झाली ही कारवाई. सोनगाव तालुक्यातील सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2024 महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालेल्या 24,147 पात्र शेतकऱ्यांपैकी KYC आधार प्रमाणीकरण केलेले 22,000
313 शेतकऱ्यांच्या खात्यात सोमवारी 18,65,48,208 रुपयांची रक्कम जमा झाली। यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला।